आमच्या घरातली, आपल्या घरच्यांची, घरातल्या नात्यांची, अगदी तुमच्या आमच्या जिव्हाळ्याची. म्हणजे कसं आहे, अमेरिकेत राहणारे आपण आणि आपलं आयुष्य म्हणजे नवलाख तळपती दीप विजेचे, तरी स्मरते आणि व्याकुळ करते केव्हा त्या माझ घरातील बंद दिव्याची वाह. अर्थात त्याचं उदास गाणं वगैरे कधीतरी केव्हा करायचं. एरवी कसं सगळेच मस्त मज्जे, आपणही आणि भारतात आपले आई बाबा. हो, म्हणजे तसे त्यांचे कान आतुरलेले असतात आपल्या फोनसाठी आणि डोळे आसुसलेले असतात आपल्या भेटीसाठी. काही घरांमध्ये असे वाट पाहणारे आई बाबा दोघंही असतात. काही घरांमध्ये फक्त आई असते, काही घरांमध्ये फक्त बाबा असतात, काही घरांमध्ये बहीण भाऊ, तर काही घरांमध्ये दीर जाऊ. तर असंच मुंबईतलं हे एक घर. हळूहळू घरातली सगळी पाखरं उडून गेली दारातून आणि आई मात्र अजूनही तशीच फिरते साऱ्या घरातून. पण ही आई आहे ना, एकटी असली तरी मस्त मज्जेत असते. 24 तास टीव्ही चालू असतो. आणि हो, त्या पूर्वीच्या बायका कशा गोठ्यातल्या गाईंची म्हशींची बोलायच्या, पण तुझं काय राहिलं म्हणजे राजकन्या बोलता आलीच नाही अजून दंगा मस्ती करत असतात. सुट्टीची सवय मोडली नाही ना. पूर्वीच्या बायका मला काही म्हणाली मला नाही. हो का, मला काहीच माहित नाही. तर काय म्हणते मी, पूर्वीच्या बायका कशा अंगणातल्या चिमण्याची बोलायच्या, वृंदावनातल्या तुळशीशी बोलायच्या, हिमतींशी बोलायच्या, तशा की नाही याची आपल्या डायरीशी बोलतात. म्हणजे पूर्वी डायरी लिहायच्या त्या, पण आता फक्त बोलतात. आणि काय आहे, स्वप्नात आणि सिरियलमध्ये काहीही होऊ शकतं हे जसं आपल्या मनाने मान्य केलंय, मग या गोष्टीत बोलणारी डायरी आहे हे पण नाही तसं सहज शक्यच आहे ना. बाई, किती वेळ चालणार आहे तुमची म्हटलं नाटक पाहायचंय का नाटकाविषयी नुसतंच ऐकायचं. तर सादर होत आहे शुभदा कामेरकर लिखित एकांकिका रेसिपी बुक. ही रेसिपी दाखवताय बघूया त्यांनी. Hello, Namaskar. Welcome to my kitchen, cooking with Leena. So friends, कसे आहात तुम्ही? I hope you all are doing well. So आजची आपली ही dish come together in as little as 35 minutes. आणि ही dish म्हणजे it's a flavorful blend of garlic, onion, ginger, spices like garam masala. इंग्लिश चॅनल लागलं की काय चुकून. असे मस्त मसाले वापरून डिश प्रिपेअर करू. टेस्टला ना इतका मस्त ना, फिंगर लिकिंग गुड. अगं मस्त मराठी पण बोलचा बडबड करते, फॉर्मच करते. It's a flavorful blend of garlic, onion, ginger, and spices like garam masala, ginger powder. असं थोडं स्प्लॅटर झालं ना मस्टर्ड सीड की बस फाईनली चॉप्ड अनियन आहे ना आपला, तर तो या स्टेपला मिक्स करायचा आणि मस्तपैकी फ्राय करायचं टिल इट्स ब्राउनिश रेड अँड रेडिश ब्राउन. कांदा चांगला परतणे म्हणजे टेस्टला मस्त. So next step मध्ये ना, actually you know, let me tell you a funny story. Never mind, my onion turned black instead of reddish brown. हे तुम्हाला नंतर सांगते. Let's continue with the recipe. So tomato add करू आणि नसलं ना तर tomato paste put करा आणि नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली. बट फर्स्ट म्हणजे चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, प्रेस करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या फ्रेंड्सला ना पण माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला सांगा. कुकिंग विथ लीना. लीना नको ग बाई, तुझं रेसिपी नको आणि तुझं कुकिंग नको. काय बडबड करते बाई आणि वर नुसतं फाड फाड इंग्रजी फाडते. काय तो म्हणे टोमॅटोची पेस्ट पुट करा. ह्या कुठला जातो टोमॅटो.
मीनाच्या त्या रेसिपी मध्ये जळला गेला तो टोमॅटो. मला आठवत आहे आमची आजी ह्याच्यात चिंच किंवा आमसूल घालायची. हल्ली सगळं काही आठवेल तर शपथ हो. कुठे गेली माझी आवडती डायरी? कुठे गेली डायरी? हे काय इथं मी तुझी लाडकी डायरी आणि बरं का आजी आमसूल करायची. काय मला आठवतंय बरं, लागलीच उत्तर द्यायची गरज नाही. अगं मी तुझी लाडकी डायरी नाही का, मग थोडीशी माझी मदत घेतली काय बिघडलं. या वयात सगळेच विसरतात. तूच सांगायची उरली होतीस. हजारो रेसिपीवर बसेल कशा सगळ्या लक्षात ठेवणार? अगं पण हा लिहायचा हट्ट कशाला? रोज रोज लिह. वाला कोणी झालाय तुझा आणि रोज लिहायला तरी काय लागतं ग? आज काय म्हणे मधल्या बाजूला खाणं कोण करणारे कोण खाणारे. तुझी सगळी नातवंड मोठी झाली तर काय? बडबड बंद कर हो तुझी. तुझी बडबड तिची बडबड नको झालाय हो अगदी. काय ग सुमन प्रत्येक वेळेस फोनवर रेसिपी विचारते. काय रेणूने देखील विचारल्या? ती अमेरिकेतून गप्पा मारायला फोन करते. तू मात्र तेच बोलत राहते. रेणूचं काय? ती म्हणली आजी तुझी कटाची आमटी आणि बटाट्याच्या काचऱ्या माझ्या स्वप्नात येतात म्हणून. तरी तिला सांगितलं आत्याकडे जा शिकायला. छे सुमन एका टोकाला आणि दुसऱ्या. एकदा काय त्या मुलीने ठरवलं का मत बदलायची नाही. पण शाणे म्हणते कशी, आजी मी शिकायला अमेरिकेत जाणार आहे, अभ्यास करणार आहे मी, आत्याकडे जाऊन कटाची आमटी कशी करतात हे शिकायला जात नाहीये. आणि म्हणे आजी आत्याची मुलं अगदी अमेरिकन आहेत, बोलतात माझ्याशी आणि आपल्याच तंद्रीत असतात आणि नुसतं आपलं या no sure whatever म्हणे आपल्याशीच पुष्कळ फोनवर गप्पा मारते. तिला तुझ्या भारी लढवले. आजीशिवाय पान हलायचं नाही तिचं. मी सांगते तुझ्या ना सगळ्या कलावीच्या तुटारल्या बघ. आणि तुला सांगते असं काहीतरी वेगळं आणि भन्नाट करण्याचं वेळ. सगळी वेगळी सुट्टी मी तिला आणि ती मला काय नाही शिकवण्यात घालली ग. तोंडाच्या कुटाची चिक्की आणि फ्लॅन सारखं करून खात असो. आणि आंबे पण मला डायबिटीज हे कळलं ना तेव्हा तिने पण तिचं खाणं बंद केलं ग. किती दमली आहेस बघ. बस बघू आधी इथे. थांबले ग जरा बोलते. नारायण परमेश्वरा तुला तू आपल्या जोडण्याचं बोलतीयस पण 5-6 वर्ष तू पण खूप केलंसच की. मिलिंदची परदेशातली नोकरी त्यामुळे तो घराच्या बाहेर. मग त्याला सोबत जायचं म्हणून तुझ्या सुनेनी नोकरी सोडली. मग काय तुम्ही दोघीच जणी घरात. तू नुसती रेणूच्या मागे मागे. हो ग सुरुवातीला गेली राधा मिलिंद सोबत. मग म्हणली मी इथेच राहते मुंबईत तुझ्यासोबत. रेणूचं कारण दिलं. खरं तर ना असं नवऱ्यासारखा बाहेरगावी घरकामाला मावशा आणि काय रेणू करता मी होतेच. त्यामुळे आमच्या राधेला मोकळा वेळ असा पुष्कळ वेळा. मग काय निस्कत शांतीकडे दिशी. पण मी किती चांगली सासू कधी काही बोलले नाही हो. पण आमची राधा पण कोणीच हो. घरचं सगळं काम करून मग जायची भंडाऱ्याला. कोणीने कधी वाईट केलं नाही हो माझं. अगो आमच्या सुमनची मैत्रीण म्हणून घरी आली आणि मी तिला पकडूनच धरली. राधा आणि मिलिंद. छान. म्हणजे अनुरूप जोडा तू नुसता दिसण्यावर ठरवलं असतं. काही म्हणा ही रेसिपी छान झाली. झकास नाही हे ठरवायचा हक्क तुला नाही. हा संसाराची रेसिपी कोणाला साधली आहे आणि जरी साधली तरी शाणाने त्यात थोडाफार बदल करावा आपल्या चवीनुसार. काय आणि गाडी रेसिपीवर काही म्हणा सुमन काय किंवा रेणुका दोघींनी ना काही विचारलं तरी तुझी गाडी आहे ते रेसिपीवरच. ती म्हणाली पार्टी आहे तू सुरू. ती म्हणाली मैत्रिणीकडे पार्टी आहे तरी तू सुरूच. अगं खोकला झाला घे चाटण. सर्दी झाली घे काढा.
काढ्याची रेसिपी, पेढ्याची रेसिपी. हळूहळू किती मोठ्याने बोलतीयस. येत आहे हो, मला सगळं ऐकू येत आहे. आणि हो देते मी सर्वांना रेसिपी. काय झालं त्यात, मी म्हणजे आयुर्वेद, रसचंद्रिका आणि रुचिरा याचं मिश्रण आहे. उत्तम स्वयंपाक करणं आणि सगळ्यांना खाऊ घालण्यात मला प्रचंड समाधान मिळालं. आता तुम्ही मला जाऊन देत नाही स्वयंपाकघरात म्हणून, पण शांत डोकी आणि प्रसन्न चेहरे हेच आमच्या सुखी संसाराचं रहस्य. रेसिपीज म्हणणार. आणि असे तुझं लाडकं ब्रासलेट सोडून हे नवी काय लेकीने पाठवलाय अमेरिकेहून. ते तुमचं काय गं ते युक्रेन सारखं चिकट चिकट नाही. युक्रेन नाही येते तुझी लेक सुमन काय मग तुझी सून काय दोघींना ना नुसतं खांद्यावर बट्टाला सांगा ही तक्रार नाही. त्यांना काय फोन करून जेवणाच्या ऑर्डरी सोडता येतात. आणि मुख्य म्हणजे ना ते तिखट तेलाचं जेवण त्यांना चालतं ते पोटाला आणि खिशाला. आणि वर म्हणायचं आम्हाला मुली कांदा वडा आवडतच नाही. असं आवडेल सगळ्याची सवय करावी लागते. असं आपण आपली आवरावर करू. हो या या डायरी, या डायरी. तुम्ही बसाव तुमच्या जागी. या 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 हा बसा. ते बसला का रेणू बोला ग. रेणू नाही सुमन बोलतीये. काय बरं आहे का खोकला आता? बराच बरा आहे हो आता. बरं झालं सुमन तू फोन केलास. तुला विचारायचं होतं तुझी आजी काढा करायची बघ. त्या काढ्यामध्ये काय करते आपलं आलं लवंग मिरीमोल आणि पानं कुठली घालायची? तुळशीची. तुळशीची बरोबर. आणि आपली आमसूल घालायची का? आमसूल नाही ग, ती दालचिनीच्या काड्या आणि तुळशीची पानं घालायची. बरोबर. पण तू काढा कशाला करतेस? करत नाहीये ग, नुसतं विचारलं. इथे लिहून ठेवते म्हणजे विसरायची नाही. ते येईल ती डायरी मलाच सांगायला. काय पण डायरी? बरं ते जाऊ दे. मला सांग माझी ती रिप्लेसमेंट राधा कुठे आहे? आणि दादा तो कधी परत येणार आहे सिंगापूरवर? माहिती नाही ग, इथे कॅलेंडरवर लिहून जातो तो मला लक्षात राहावं म्हणून. कॅलेंडर बघण्याची वेळच येत नाही. अगं सुमन तुझी आजी काढा करायची तर काढ्यामध्ये ती पानं कुठली घालायची आणि आमसूल अगं आमसूला नाही, ती दालचिनीच्या काड्या आणि तुळशीची पानं घालायची. आत्ताच लिहिलं असतं डायरी. हो का? अगं खरंच की. पण किती घाण माझं अक्षर, मलाच वाचता येत नाही. सुमन काल ना टीव्हीवर इतके सुंदर प्रॅक्टिस दाखवले. ते तुमच्याकडे लाल बटाटे मिळतात की नाही? लाल बटाटे? हो ग, ते कुठलं ते मोठं दुकान तुमच्याकडचं. हा कास्टको मध्ये ए ए आई एक 2 मिनिटं ऐक ना, मी काय सांगते तुला. माझं आधी ऐक. ते चिकन बटाटे घेऊ नकोस. तू आपले कास्टको मधले आई आई लाल 2 बटाटे. मिनिटं ऐक ना, मी काय सांगते तुला ते. हा. हे बघ आम्ही मैत्रिणी म्हणून मस्तपैकी जरा 2 दिवस टाइमपास करणार. अगं गोविंद जर्मनीला गेलाय ना आणि पुढच्याच आठवड्यात येणार. हो का? अगं मग तो येतोय तर अळूच्या वड्या करते. एकदम सोपी रेसिपी. अळूच्या वड्या? अगं अळूची पानं देखील मिळतात ते. आणि अळूच्या वड्यांना तुझ्या निधीतला आवडतात, गोविंदला नाही काही. सारखी चिडचिड करून बोलते. मग तू असं कर ना, प्रॅक्टिसच कर. हो फक्त ते चिकन बटाटे मात्र घेऊ नकोस. कॉस्टको मधले हेच लाल आई बटाटे. आई 2 मिनिटं ऐकतेस का मी काय म्हणतेय ते? हा. हे बघ पुढचे 2 दिवस मी तुला फोन करणार नाहीये, त्यामुळे प्लीज माझ्या फोनची वाट बघत बसू नको. आणि रेणू म्हणाली होती ती येणार आहे माझ्याकडे. बघूया काय ठरवते ते. हो बोलली होती अगं, यायची होती ना ग ती तुझ्याकडे. बघूया काय ठरवते. अगं तू असं कर, 2 मिनिटं तू जरा शांत बसून बोलशील का ग माझ्याशी? सगळं कळतंय हिला. अरे बघ तू ना माझी काही काळजी करू नकोस ग. आता काय 24 तास रेसिपी चॅनल्स आहेत आपल्या. ते पकाना नाही ग, मग खजाना खजाना, खाना खजाना, मेजवानी, पंगत, मधली सुट्टी. अगो मी काल रात्री 2 वाजता झोपले. आपल्या रेणूचा फोन आला होता ग. तिला मी इतक्या झक्कास स्नॅक्सच्या रेसिप्या दिल्या. काहीतरी गोंधळ होतोय ग माझा. तिचा फोन काल आला का
तर वार कुठला होता ग सुमन? आई आई कुठेही जाऊ नकोस, बस मला भगवाने आणि मी काय सांगते ते आई. सगळं कळतं तिला, नुसत्या ऑर्डरी सोडते. हे बघ, मी GNO ला जाणार आहे. अगं बाई, आता गायनेकोलॉजिस्ट कडे कशाला? काढा करून घ्यायचा. अगं GNO हा. गर्ल्स नाईट आउट, मैत्रिणी मिळून मस्तपैकी 2 दिवस गप्पा टप्पा खादाडी शॉपिंग. छान छान मजा कर हो. आणि मग तू असं करतेस का? गरम गरम सूप कर. थंडी ए, आई, असेल एक नाही दोन तर मिनिटं काय? थांबा, हो, कॉफीचा फोन सूपची येतोय. रेसिपी देते तुला. हॅलो, सूपची रेसिपी. हा गोविंद बोल. काय क्लायंट आजारी पडला म्हणून मीटिंग कॅन्सल. ए मग जरा मस्तपैकी 2 दिवस टाइमपास रिलॅक्स करून ये ना. नाही नाही, आय एम हॅपी. इट्स जस्ट दॅट कधी नव्हे ते GNO आणि तू येणार. वा, तू सुद्धा आई सारखाच. तुझ्या अपॉइंटमेंटच्या आड मी कशाला येऊ असं काय विचारतोयस आणि हसतोयस कशाला? हो, GNO गर्ल्स नाईट आउट. आम्हाला गर्ल्स म्हटलेला आवडतं. 40च्या असतं तर काय झालं? हो नाही, घरात काही केलेलं नाही. वरण भात खिचडी तर अजिबात करणार नाही. नाही, तू तुझ्या आवडत्या रेस्टॉरंट मधनं मागव. हो रे, दारं खिडक्या सगळं बंद करेल. हो, या 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 आय लव्ह यू. ठेव आता, दुसऱ्या लाईनवर आई आहे. हॅलो हॅलो आई. हॅलो. ठेवलं वाटतं. कसं कळत नाही हिला? हा हा, घे सापडली हो रेसिपी. लिहून घेतेस का? हॅलो हॅलो. ठेवला वाटतं. कसं कळत नाही हिला? रेणू, प्लीज आता माझ्याशी ना काहीही बोलू नकोस. चिडचिड होते माझी. तुला कळत कसं नाहीये? टाइम्स हॅव चेंज. अगं रेणू, मला खरंच कळत नाहीये इतकं काय त्या करिअरच्या मागे मागे. आणि मला सांग, सेट झाल्यावर म्हणजे नेमकं काय? हा, आम्ही सुद्धा शिकलो, नोकरी केली, झालो आम्ही सुद्धा सेटल. आणि जिंकल्या बरं का आम्ही सुद्धा नाचाच्या आणि गाण्याच्या स्पर्धा. पण आता गाण्यात आणि नाचात थोडीच करिअर करायचं होतं मला. कुकिंग, क्लिनिंग, नाच, गाणं, नाटक करणं which is part of being a woman girl. म्हणजे आता कधीतरी वाईट वाटतं हा. पण बघ ना, आय एम इन माय 40s, the kids are out in college and I can enjoy my life. True. 9 guys are like teenagers. Our Fridays and Saturdays still be ours, having fun. पण आत्या, तुझे पण काही ड्रीम्स असतीलच ना? What about your dreams? Dreams? What dreams? They change with times. अगं ड्रीम्सचं काय घेऊन बसलीस? प्रायोरिटीज सुद्धा बदलतात. That's how we were raised. We did not ask for sun and moon. We were just regular folks with lots and lots of values called duties. Oh God, I almost hate that word. कसल्या duties आणि का? Well, we knew our limits. We knew what to ask from our parents. आणि आमच्या वेळेला ना एक टाइम टेबल ठरलेलं असायचं. म्हणजे बघा, 23 शिक्षण झालंय, लग्न करा. 25 लग्न झालंय, पहिलं मूल करा. Oh God. 28 पहिलं चालायला लागलंय, दुसरं करा. थोडक्यात 30च्या आत सगळं उरका. But that was also because you did not know what the world had to offer at that. आठवतंय मी तुझ्याकडे पहिल्यांदा आले होते and I was 10 years old and I came with आई बाबा. तेव्हापासून I had one dream. You come to America and live an independent life. आणि आत्या, मी तुझ्यासारखी नाहीये. I am not ready to let go of my independence. अगं रेणू, आत्ता लग्न कर असं कोण म्हणतंय तुला? पण लिव्ह इन रिलेशनशिप, अगं तुझ्या बाबाला काय उत्तर देऊ नये? तुला काहीही सांगायची गरज नाहीये. I will let them know. They like Ayush. He is their dream catch. Smart,
PhD, गुड जॉब, काही नाही आहे त्याच्यात. आईला माझ्यापेक्षा तोच आवडतो. नो नीड फॉर कंपॅरिबिलिटी. And I like him because we both love to run, like music, love picnics in the garden, are into healthy cooking. And yeah, it might sound cheesy, but I want a purposeful life. पर्पजफुल लाईफ म्हणजे नेमकं काय मला सांग? शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं and these different purposes of life. You are almost 30. The clock is ticking. Better start thinking about marriage. No. These days, people don't get married for sex or kids. आई बाबाचं बघ ना, they are perfectly happy in their parallel life. Baba with his work and outings, and I with the kitty parties. Don't get me wrong, they were great parents, and they were great kids to their parents. They did all of the duties, but they were never taught to be each other's companions. They don't know how to spend time with each other. वाह, आता आपण लॉयर सुद्धा झालात. आमची काही विषाद नव्हती हा असं काही करायची आणि म्हणायची. बट एनिवे, आयुष इज अ नाईस बॉय. आय लाईक यू. तुझ्यापेक्षा नक्कीच चांगला आहे. शाळेला डोकं तरी फिरवत नाही. एनिवे, आर GNO वॉज व्हेरी हॅपनिंग अँड टू टायरिंग. I need another cup of tea. थांबालेच. थांबा आत्या. काय? I am glad you ladies have these GNOs. What did you do? कुठल्या बाउन्सरच्या मांडीवर बसून आला? चला. आणि hot gossip आत्या? We have hot flashes, no hot nothing. किती comforters घेऊन झोपतो? That's what we discuss. We also discuss how to survive single life. What? Atya, why? You are also young. Well, it's better to be prepared for the inevitable. नाही का? थांबालेच. Bye. माझ्या झुंबा क्लासने मला डान्स स्टेप शिकव. ते आहे ना, स्टेप टुगेदर स्टेप टॅप. ए हो, अरे बघ. Step together, hip turn, step tap. Correct. Let's do it together. Step together, hip turn. हसत काय बसलीयस? तू पळ तुझ्या झुंबा क्लासला. मी मस्तपैकी झोप काढणार. ओके, चल बाय. बाय. अरे काय शोधतेस? ते आपलं रेसिपी शोधते. त्या दिवशी सुमनच्या लाडवाचे पेढेच झाले. जरा छान गोल लाडू होती अशी रेसिपी शोधून देते ग. गंमत आहे सगळी. गंमत काय त्या होतं असं कधी कधी. चकल्या तोंडाऐवजी तेलातच विरघळतात, तसंच बेसनाचे लाडू फटकलच मारून बसतात. अगं ही गंमत नाही ग. तू रेणूला काय म्हणाली होतीस की तू तिच्या बाबांशी बोलणारच म्हणून? हो, बोलणारच आहे मी त्याच्याशी. पण 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 तू तू कोण ग मला हे विचारणारी? हे बघा डायरी, मी तुला सगळं मनातलं सांगते. ह्याचाच अर्थ तूच माझी उलट तपासणी द्यावी असा नाही. हा अगं, रेणू माझी नाते केली. तिचा बाबा माझा मुलगा, ती इथेच माझ्याकडे वाढली. तुला सांगते, आमच्या वेळेस आम्ही साधी लिपस्टिक किंवा पावडर लावून घरातनं निघालो का लगेच सगळे म्हणायचे ही थेर नवऱ्याच्या घरी जाऊन करा म्हणून. पण लेकीची सर्व हौस मौस माहेरच पुरवली पाहिजे बघ. अगं, आपल्या आपल्या रेणूची पण काही स्वप्न असतील ना, करू देत ना पुरी तिला. आणि तुमचं ते आपलं लिव्हिंग म्हणजे नक्की काय? घरात कोणीतरी काळजी घेणार आहे ना, मग झालं. लग्न करून डिवोर्स घेण्यापेक्षा न करता वेगळं झालेलं काय वाईट? लग्नाचाही खर्च वाचला आणि डिवोर्स. मॉडर्न झालीस. मॉडर्न आहेच मी आधीपासून. अगं, ज्या काळात अरेंज मॅरेज व्हायची ना, त्या काळात केलं मी लव्ह मॅरेज. नशिबाने माझं सगळं चांगलं झालं हो. मी केलं म्हणून माझ्या बहिणीने मिळून केलं. तिचं आयुष्य मात्र फार कठीण गेलं. आयुष्यात पैशाची कमी नव्हती ग, पण लव्ह मॅरेज करून सुद्धा तो मनोहर पटेल तसा वाटतो. सुख मानण्यावर असं म्हणतात ना, पण डायरी पैशासारखं सुखाचंही ढोंग करता येत नाही बघ.
अगदी बरोबर. पण मग तुझी बहीण मीनू उगाच राहिली की नाही त्या मारकुट्या नवऱ्याबरोबर. नाही तर आजकालच्या बायका नको त्या भानगडीत अजिबात पडत नाही पटलं घेऊ तू तुझा मी माझी मस्त. छे छे छे, गैरसमज आहे हो तुझा. अजूनही कितीतरी बायका आणि पुरुष तसंच आयुष्य काढतात समांतर. अगं हे बघ, सापडली आपली रेसिपी सापडली. अगं तुला सांगते, आम्हाला तरी जेवण करून सगळ्यांना खाऊ घालण्याचं व्यसन होतं. माझ्या लेकीला तेही नाही. खरं तर ती उत्तम स्वयंपाक करते. काय म्हणून नोकरी करते ती पण काय मजा म्हणूनच. वर हजारो गोष्टी करायच्या असतात. मग काय स्वतःला त्रास करून घ्यायचा. तर काय करते 40 उलटल्या चिले नको पियेनवर देवा. अगं तू काय सुमनवर ताशेरे ओढतीयस? त्या परदेशामध्ये नोकरी करणं, मुलं सांभाळणं आणि मुख्य म्हणजे परंपरा जपणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे. तसं नाही. हे बघ, मला ना सुमनचा प्रचंड अभिमान वाटतो. पोरीने किती छान संसार सांभाळला. ती अमेरिकेला गेली तेव्हा तिला साधी कोथिंबीर आणायला 25 मैल दूर जावं लागायचं. मला गाणं नाटक पुढं करता आलं नाही, तिने करावं एवढीच अपेक्षा, दुसरं काही नाही. अगं स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करावी. ज्यांनी ती पाहिलीच नाही त्यांना कसं कळणार आहे बरं? एक तरी स्वतःची अशी आवड असावी, छंद असावा आणि तो जोपासावा. सुमनचे बाबा नेहमी म्हणत, एखादी कला शिका, एखादं वाद्य शिका, म्हणजे छान स्वतःचं मन रमवू शका, कुठेही असला तरीही. सेलफोनच्या जगामध्ये मन रमवणं अवघड गोष्ट राहिली नाही. 100 वेळा तेच जोक वाचतात आणि परत परत हसतात. तिला मी तो नुसता उच्चार मांडलाय. हळदी कुंकवाला सगळ्याच जणी सुपारी कुठली म्हणून सुपारी कुठत, नाहीतर पतंग उडवत होते म्हणून पतंग उडवत. नाहीतर काय तर कमरा हलवत आहे. हल्लीचं नवीन ते 1 नंबर, तुझी कंबर आणि चाल शेकी शेकी माझ्यासारखी शेकी शेकी. आणि मग काय टेकीट टेकीट. असू देत ग, त्यांना मजा येते ना, मग करू दे. नाही तर मला तुझ्याशी गप्पा मारत बसायला लागतो. नवीन जुन्या गोष्टींची उसळणी करत बसावी लागते. करवलीच तसं काय तू माझी. पण आमच्या मीनूचं काही चुकलं नाही बघ. आयुष्यात एखादी घटना घडत नाही तोवर आपला नवरा कसा वागतो किंवा आपली बायको किती स्ट्रॉंग आहे कळत नाही. कितीतरी वेळा आपल्या रोलची अदलाबदल करावी लागते. तू कशाबद्दल बोलतेस? अगं आपण आपल्या रेणूबद्दल बोलत होतो. रेणू? मला वाटलं मीनू गेली ग बिचारी. कळतंय का मला तिची आठवण येते ते. पण एक सांगू, तिला ना शेवटी काही आठवण नव्हतं ते एका अर्थाने बरं झालं. फार त्रास झाला तिला आयुष्यभर. तिच्या ना आयुष्याची कणिक मांडायला बसलो असतो तर दुःखाची ना पाढे संपले नसते. मूर्खपणा आहे सगळा. गणित का मांडायचं असतं आयुष्याचा. ती लहानपणी आपल्या रेणूची पाटी नव्हती का? सतत पुसून नवीन ड्रॉइंग काढायची. तसं कर. रेणूची पाटी उत्तम कल्पना. आणि खरंच तू ना अगदी मनासारखं स्वतःला संसारात झोपून दे. तुझी ही रेणू तुझा कित्ता मिरवणार आहे बघ. सगळ्यांशी गोड बोलून, सगळ्यांची मनं राखून, अगदी स्वतःला येईल तसंच वागणार. गोंधळ होतोय ग माझा सारखा रेणू आणि मीनू. चॅनल बदलायला टीव्ही लावावा लागतो.
मला मेनू गेल्याचं आणि तुझ्या त्या आळूच्या वेळेत काय शोधते? आठवत नाही आहे का? अगे Baba, good news. I read a paper on how to use game therapy for any age. It was very well received. Basically, you teach your patients through games. Of course, easy for the younger generation, but I'm sure they'll have something for the older generation too. OMG, kitty faltu joke. Yes, I will play bridge with you when you get older and Senai. But, to Aiva ka nahi kyaun sa tujha soba? I know. This was a quick trip. But you guys need to make every trip as honeymoon. I am here in the US. Aji तर एकटीच खुश असते. She does not need anyone. She can keep herself occupied 24/7 cooking channel. Sir, काही काय? What do you mean dementia? You forget something now. It must be age-related, Baba. What? How come you never told me this? I love my Auntie. How could you keep this away from me? And you don't think I'm hurting now? Let me call her. Yeah. We'll call her often. Love you, Baba. Auntie? मला नाही वाटत ती विसरते. किती चांगल्या गप्पा मारते ती. How can that be? ए रेणू, हे बघ मला कोणासाठी इतकं मस्त जॅकेट मिळालं ना. रेणू हे बघ. सुमनत्या, काय झालं बाळा? तुला माहिती आहे आजीला डिमेन्शिया झालाय ते? हे बघ तशी ना ती आपल्याच विश्वात असते. सो इट्स हार्ड टू नो इफ शी वॉज बीइंग फॉरगेटफुल. मला भीती होतीच, पण आता जरा जास्तच झालंय ना. अगं ती माण्याला फोन करून सारख्या सारख्या त्याच गोष्टी मागवते आणि मला तर त्या आळूच्या वड्यांनी उच्छाद आणलाय. And then on some days, she's perfectly alright. तिने मला क्विक डिनर स्नॅक्सची रेसिपी दिली माहिती आहे. शी इज सुपर वुमन. That she is. पण मला खरंच कळत नाहीये ग काय करायचं. कधी वाटतं मी तिथे जाऊ, कधी वाटतं ना आपण तिला इथे आणूया आता. No, Atya. She won't be able to take a 22 hours flight. And who will take care of her when you go to work? You kids have a super busy life too. We have mom, dad, plus 2 helpers that come during the day. One just comes to take care of Aji, clean her room, help her with walking downstairs. In your rich country, that's just not possible. हे बाकी खरं आहे ग. But how can I help? I mean, I call her almost every day, let her tell me few recipes and whatever she wants to talk about. Research may say anything. I think it's stress. They had no education on how to deal with stress back in the day. Stress? खुळाबाई तुझ्या आजीला कसला आलाय स्ट्रेस? आता तिने लव्ह मॅरेज केलं होतं अगेन्स्ट ऑल ऑड्स सो दॅट शी कुड प्रूव्ह शी वॉज राईट. इन नो टाइम माय आजी वॉज डुइंग पिंगा अराउंड हर. Atya, but you have to give it to her. Aji is 100% woman. Plus had all the control. आबा किती ऐकायचे ना तिचे. नुसते आवाज नाही, मी तुझे बाबा आपण सगळेच. पण हल्ली ना ती मला सारखी म्हणते आमची मीनू गेली. मीनू आजी गेल्याचं मला माहिती आहे. You know what I think? I think she feels lonely now that her older sister is gone. She keeps on saying now it's her number. सारखा सारखा तोच विषय काढते आणि चटकन रडते. Atya, there is an epidemic of this now. I know 5 Ajis that are in the same boat. In fact, Ayush's Aji is driving them up a wall. Oh God, that would be a good reason not to marry him and have kids. Is that a dominant gene? आता आपण डॉक्टर सुद्धा झाला and you found another reason not to get married, नाही का? ऐक ना आत्या, काय? ती जाते इंडियाला तिच्याकडे. आई सुरुवातीला बाबा बरोबर टूरला जायची तेव्हा ती होती ना माझ्यासोबत. सगळे लाड हट्ट पुरवून. आणि तिला मी कोण आहे ते कळतंय तोपर्यंत मला सगळी जिनिओलॉजी लिहून काढायची आहे. Do you know how quickly this can progress? No.
ऑल डिमेन्शिया डज नॉट लँड अप इन अल्झायमर्स. अगं किती गोष्टी तिच्याकडनं लिहून काढायच्या राहिल्या. हल्ली सगळ्याचा भोळ घालते. थांब, लेट मी कॉल कर. एक काम कर, या सगळ्या गोष्टी आठवण चालू. हॅलो. हां, मी बोलतेय सुमन. मीनू. अगं आई, मी सुमन बोलतेय. मला मीनू काय म्हणतेयस? बोल ना मीनू. अगं आई, मी सुमन बोलतेय. मला मीनू काय म्हणतेयस? हॅलो हॅलो आई. सी आत्या, आय टोल्ड यू. मला खरंच वाटलं नव्हतं गं हे इतकं वाढलं असेल. दादा आणि राधेने सुद्धा मला यातलं काही सांगितलं नाही. का तर मी काळजी करेन. कसली डॅशिंग पर्सनॅलिटी होती तिची. इतकं भरभरून बोलायची ती. आणि आज तिने मला ओळखलं देखील नाही का. इतकी जुनी रेसिपी. हसतात मला सगळे. म्हणे मी सतत जेवणाबद्दल बोलते. हो ना, आयुष्य म्हणजे रेसिपी बुकच नव्हे का. इतकी सगळी नाती वेगवेगळ्या प्रकारे जपावी लागतात. 2 मुलं एकसारखी नसतात. तसंच सासर माहेर मराठा ब्राह्मण किती वेगळ्या पद्धती, किती वेगळ्या तरा, किती वेगळ्या चवी. एक तुरीची डाळ पण त्याची हजारो प्रकारे आमटी करता येते. एका बटाट्याचे 365 प्रकार होतात. म्हणून तर म्हणतात ना, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालणे. नाहीतर नुसत्या चिमटीच्या फरकाने सुद्धा लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात ना. काय सुमनचा फोन आला होता. काय गंमत आहे बघा. आई जेव्हा सांगत होती तेव्हा तिला रे आता मागे प्रेमाने विचारते. गेली 50 वर्ष मागे त्याहून मागे नन्ही से नदी फुलाओ नहीं
टुडे? कोण आहे मी? सांग बरं. आजी, मी तुला टीव्ही लावून देऊ का? अरे सगळे मुले हाच प्रश्न विचारतात तिला. तिचा अदनमधन गोंधळ होतो. त्यात भर पाडू नका बरं. शी इज फाईन अँड मूव्ह ऑन. ओके, टीव्ही नको. आजी, मी तुझ्या केसांना रंग लावू? रंग मला माहिती आहे ना. आम्ही दोघी जुन्या मैत्रिणी. बऱ्याच वर्षांची आमची संगत. तिला काय हवंय काय नकोय सगळं मला सांगून होते. तिच्या मनातलं माझ्या पानावर. आता शब्दच विसरलेत मला. पण मला माहिती तिला काय सांगायचं ते. ती म्हणते, रेणू बैस गप्पा मार माझ्याशी. मला की नाही खूप गोष्टी सांगायच्या तुला. आमच्या आळीमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं आणि नाटकामध्ये बेस्ट ॲक्ट्रेस अशी जिरवली होती ना त्या कोंबूची. आजी, कसला गोड आवाज आहे तुझा आणि कसली गोड गातेस आणि बोलण्यात किती हुशार तू. मग कुकिंग काय करत बसलीये? कारण रेणुताई, अगं थोड्याफार फरकाने सुद्धा चवीमध्ये मोठा बदल घडतो हे कळण्याइतपत शाणी होती हो तुझी आजी. घरातल्या ना सगळ्यांची मनं जिंकायचा तिचा रामबाण उपाय होता. तुमच्या वाढदिवसाला काय काय करायचं हे मला सांगून मोकळं. बरं का, तुम्हाला ना तुमच्या वाढदिवसाला तुमच्या लाडक्या गोष्टी मिळायच्या. तुझ्या बाबासाठी बासुंदी पुरी, आईसाठी मटण आणि प्लान. तू मात्र अमरसाच्या वाटीवर तुटून पडायची. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात असायच्या तिच्या आणि आता माझ्या. आजी, माझ्याकडे बघ बरं. मी रेणू. आज आमरस खावासं वाटतंय. करायचं का आपण? यू नो व्हॉट आजी, तू कशी मी कोणावर खेळते, अभ्यास केला की नाही हे बघायचीस ना, तसं मी तुझ्यावर लक्ष ठेवणार. तू शांत असलीस की हरवून जातेस आणि मी त्याच्यातून बाहेरच नाहीये. आता मी सतत तुझ्याशी बोलत राहणार. हा आयुष आलीस मी. तू तुझी ही डायरी घे आणि आमरसची रेसिपी शोध बरं. हॅलो आयुष, यू आर राईट. आय एम गोइंग टू फॉलो अ प्लॅन. आई बाबा आज चेन्नईहून परत आले. मी त्यांना सांगणार आहे. ओके चल, लव यू, बाय. हा त्याला सांगते आता, बाय. हॅलो, हा मी रेणू. कशी आहे सत्या? मी मजेत. आजी काय म्हणतेय? नॉट बॅड अत्या. तू नको काळजी करूस, मैं हूं ना. शी इज फाईन इन पब्लिक, पण एकदा विचार करत बसली की हरवून जाते. बट शी इज फाईन विथ कंपनी. अगं पण सारखं कोण कंपनी देणार? मी देणार. हेच सांगायला फोन केला. गुड न्यूज. अरे वा, मग कधीचं तिकीट काढू आणि डेस्टिनेशन वेडिंग का? नाही ग, आय एम स्टार्टिंग माय ओन बिझनेस, स्टार्टिंग विथ 2 डे केअर्स. काय झाली ना गडबड? तरी सांगत होते तुला. अरे देवा, आता तुझ्या बाबाला काय उत्तर देऊ नो मी? अत्या, डे केअर फॉर आजी सीनियर सेंटर सुरू करते मी. व्हॉट? Yes, Satya. Every startup does not have to be technology. I'm not coming back. Ayush and I are starting a daycare for grandparents. My new venture for my own Aji. आणि त्यात आयुष माझ्या सोबत. टू बी ऑनेस्ट, माझ्या संसाराची रेसिपी मला जमली आहे. थोडा बदल करत चवीप्रमाणे काय काय घालायचंय मला कळलंय. ऑल थँक्स टू माय आजी. चल मी बोलते नंतर तुझ्याशी. बाय. ठीक आहे, बाय. आजी, तुला सापडली का आमरसची रेसिपी? एक मी जपून ठेवते. दे मला, मी जपून ठेवते. हे इकडेच ठेवते मी. बघ. चल उठ, आपण इकडे छान गप्पा मारत बसूया. ये हळू, हा सावकाश. ये आपण इकडे छान गप्पा मारत बसूया. सावकाश. हा आजी, तुला आठवतंय मी लहान
तासात बसून तुम्हाला पत्ते शिकवायची, गाणी शिकवायची, की काय करणार होतं बरं? हा आपडी थापडी गुळाची पापडी लाडू ते काढू ते लंकीच एकच पान घर गमिनो माझाच खान. असं आठवत नाही तुला विनू? तू आहेस ना. ये गहमा गोठ्यात मिनूला तुझे अटक मटक चवळी चटक चवळी. रेसिपी बुक चंडी टीमची ओळख करून घेऊया. आजची सुचिता आठवले. गायत्री शिल्पा कुलकर्णी. रेणू विनोदी आठवले. मेघना आपटे भिसारी. वीणा काळेकर. एकांकिका कायम आठवणीत राहावी म्हणून माझ्या रेसिपी बुक मध्ये दिलेल्या रेसिपी प्रमाणे प्रथम सर्वात जवळ बोलावली. मग प्रेक्षकांना